आणि एक सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. हॅलो हॅलो थोडा आवाज. हॅलो हॅलो. तर आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचली जाते. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचे 12 खेळाडू असतील तर पाठवा. आहेत सांगा. पहिला गोलंदाजी मार्कवरती आलेत स्वतः अरुण वाडवडे. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सोनंबे टीमकडून आघाडीची जोडी. स्ट्राईकला कोण, नॉन स्ट्राईकला कोण? सोनंबे टीम एक प्रतिनिधी या ना. सुजी स्ट्राईकला आहे, करून नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे. तर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील शेळके आणि त्याबरोबर गणेशजी जगताप सर आपले मनापासून कौतुक. स्कोरर सौरभ तांबे या ठिकाणी कामकाज करतायत. तर जाऊया मैदानाच्या आत. बरं, हे तांबे, शेळके आणि जगताप ही तशी राजकारणातली नाव आहेत. आता शोध दाखवून कोण आहे. जाऊया मैदानाच्या आत. पहिला चेंडू अरुणचा आणि पहिल्या चेंडूवरती ते फलंदाज होईल बाद. हो गई गलती, हो गई भूल, दांडी गुल. पहिला फलंदाज सुजीच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळालाय. तर आता सुजीच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो पोहोचतोय चंद्रकांत अर्थात चंदू. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. 4 संघ निश्चितप्रमाणे आज खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रीमियर लीग आहे. फॉर्मॅट खूप चांगला आहे. इथे तुम्ही 2 पराभव स्वीकारले की तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतं. तुम्ही 2 विजय मिळवले की तुम्ही बऱ्यापैकी सेफ आहात आणि मग क्वार्टर फायनलचा प्रवेश हा तुम्हाला या ठिकाणी जो मिळला जातो. इथे अगदी आपण पाहिलंय चेंडू डावीच्या बाहेर आहे. पंचाची दोन्ही असेल समांतर ही धाव असेल. अवांतर धापलक वाढेल आणि सुरुवात होईल. श्री गणेश झालाय. अकाउंट खोललं गेलं आणि ओपनिंग झाले एका धावसंख्येने. दापरेकर धावसंख्या 1 धाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय. अरुण आहे जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शांत प्रकारचं वातावरण इथे कशा प्रकारे अशांत केलं जाईल हे आपल्याला पाहायचंय. यावेळेस अगदी आपण पाहतोय हळूवारच चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू कदाचित बॅटला स्पर्श करत इष्टरक्षक बापू खडाकच्या हातापर्यंत चेंडू होता, परंतु तिथे झेल झाला नाही. कदाचित फास्टॅगचा गॉगल जो आहे तो ऑकलीचा नसावा. डॉक्टर साहेब, तुम्ही जो गॉगल दिला तो व्यवस्थित नसेल असं मला वाटते. जाऊया मैदानाच्या आत. त्यामुळे अरुणची थोडीशी नाराजी पाहायला मिळाली. जीवनदान आहे ते चंदू बडकेल. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अरुणची गोलंदाजी आपण पाहतोय सातत्याने. अरुण वाढवणे याची कामगिरी आपण पाहिली. एक चांगला प्लेअर, एक प्रोफेशनल टीम मध्ये सुद्धा अरुणला आपण बऱ्याच वेळा गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. एक रेकॉर्ड पण अरुणच्या नावावरती आहे. 5 चेंडूवरती 5 विकेट हे रेकॉर्ड आहे अरुणच्या नावावरती. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय टेपूर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. या दरम्यान नाईसिंग डाऊन द विकेट. झेल झाला. फलंदाजाचा संपलाय खेळ. झालाय सुंदर असा झेल. फलंदाज बाद.
मैदानाच्या आत गणराज घोडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकदा आपल्याला पाहायला पाहतोय. चंद्रकांत अर्थात चंदू या ठिकाणी झेलबाद झालाय, तोही शून्यावरती बाद झालाय. सुजी सुद्धा शून्यावर बाद आहे आणि चंदू सुद्धा शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालाय. तर अरुणने आतापर्यंत एकच धाव खर्च केली, ती कोणती धाव आहे? फक्त बाहेरची. बाकी 2 चेंडू डॉट टाकण्यात आले आणि विशेष म्हणजे एक झेल पण सुटलाय. तुझी चर्चा असेल करूनकडून कणराज बरोबर की भाई रुकना होगा, थांबावं लागेल, प्रीमियर लीग आहे. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले आणि बॅटच्या साने पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. आपल्याला धावा संख्या आहे 2 धावा आहेत. एक सुंदर वातावरण निश्चित प्रमाणात आपण पाहतो या ठिकाणी जे आहे. आणि या सुंदर वातावरणात विशेष म्हणजे समृद्धी हवेच्या अगदी नजीक असणारे हे मैदान आहे, त्यामुळे अजून 4 चाल लागले गेलेत या मैदानाला, स्पर्धेला. हळूवारपणे चेंडू अगदी आपण पाहतो जो टॅप केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 2 क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती, त्या दरम्यान 1 धाव आली आणि एका धावसंख्येनंतर षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि धापलकर धावसंख्या 3 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत या अगोदर एक सामना अगदी आपण पाहिला फरदापूर आणि त्यांच्या विरोधात अगदी दातली हा एक सामना पाहायला मिळाला आणि फरदापूर संघाने मात्र फरदापूर संघ 4 धावसंख्येने विजय होताना पाहायला मिळाला. आणि विशेष म्हणजे प्रदीप गुरुळे याला विकेट अटॅक मिळाल्यानंतर 1100 रुपयाचं रोख पारितोषिक निश्चितप्रमाणे जे मिळालं गेलं आणि हे प्राईज आदरणीय आमचे शांताराम जायवळे साहेब, कचरू जायवळे साहेब आणि किशोरजी मगर यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक निश्चित प्रमाणात आपल्याला जे पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज आलाय किरण जगताप, याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे गणेश जगताप मेन अंपायर आहेत आणि किरण जगताप गोलंदाज आहे. टाकुरात आणि मारा निश्चित प्रमाणात आपण पाहतोय मिळून आपला क्षेत्ररक्षण चांगला आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय 1 धाव आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलं करतोय धावसंख्या 4. 1-2 गोष्टी तुम्ही पाहिल्या असेल की मातीची खलबट्टी आहे. षटकार इतका सोपा नाहीये जितका सोपा वाटतो. इथे बिघड केलाय, चेंडू हवेत, जेल होईल का? आणि इथे जेल सुटलाय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. कुछ चीजें ऐसी होती टूटने की आवाज नहीं आती. म्हणजे भांड फुटलं गेलं त्याचा आवाज येतो, काचेचा ग्लास तुटला गेला आवाज येतो. मगाशी पंकज सरांनी चहा पाजायला नेलं, चहा पिता पिता कोणत्या तरी धक्का लागला, काचेचा ग्लास फुटला, आवाज आला. पण काही ज्या तुटलेल्या गोष्टी असतात ना, जसं हृदय तुटलं गेलं ना, त्याचा आवाज नाहीत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का? प्रयत्न केलाय आणि इथे तिसरी पण धाव आली. 3 धावा आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक 16 रन 16 रन 16 वरती धावफलक या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 4-5-16 चौथं षटक चालू. किरण पहिल्यांदाच 3 धावा आपण पाहतोय डावामध्ये, परंतु एकही चौकार नाही आणि एकही षटकार आहे. मोठा षटकार मोठा फटका आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला नाहीये. चेंडू अगदी हवेत होता, क्षेत्ररक्षक दूरवरती, त्या दरम्यान क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले आणि एक सिंगल आली. एकच सिंगलच्या रूपाने आपल्याकडे धावसंख्या 17. किरण या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे निर्धार चेंडू टाकताना पाहायला मिळालाय. 1 गाव 1चा फॉर्मॅट, त्यामुळे गावातील सुद्धा खेळाडूंना खूप चांगली संधी आहे आज स्वतःला सिद्ध करण्याची. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव आली आहे. क्षेत्ररक्षक उशिरा येतोय असं दिसता क्षणी घेतलेला तब्बल 2 धावा आणि या 2 धावसंख्येने इथे षटकाची होईल समाप्ती. 4 ओव्हर कंप्लीट, 19 धावा, फलंदाज बाद.
सोनांबे होतं सोनांबे थोडंसा पिछाडीवरती आहे, परंतु कमसे कम अगदी आपण पाहतो ना उरलेल्या 2 षटकामध्ये अजून एक 20-25 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या 40. ऊन मात्र मी म्हणते असं म्हणजे हरकत नाही. भयानक निश्चितप्रमाणे असणारा हा चटका शरीराला जाणवतोय आणि त्यामुळे इथे ज्या ज्यावेळेस पाणी लागेल त्या त्यावेळेस अगदी आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवणारच आहोत. पाण्याची सुद्धा सोय, कुणी म्हणायचं नाही की इकडे पाण्याची गैरसोय म्हणून. पाणी आहे, पाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईलच. चार ओव्हर कंप्लीट झालेत. 19 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. मातीवरची खेळपट्टी खेळण्याचा एक वेगळा आनंद असतो ना. आता सर्रास आपण पाहतो की जवळपास जर आपण पाहिलं तर आता पूर्वीचा काळ आता फारसा राहिलेला नाही. पूर्वीचा काळ जर आठवला तर ज्यांनी आता पूर्वीचं क्रिकेट खेळले 30-35 रुपयाची एंट्री फी असायची, बरोबर. 25-30 रुपयाची लाखानी पॅरेगाव चप्पल असायची. बरं ती उघडू नये म्हणून काय करायचं, ती पंचांच्या मागे काढून ठेवायची. उघडू नये म्हणून काय करायचं, ती पंचांच्या मागे काढून ठेवायची. बरं ते काय व्हाईट लाईन पहिली नव्हती, पहिले दगडी ठेवायची 2. पाणी बी निकसलं. सगळ्यात छान फिल्टर पाणी असायचं म्हणजे बोरचं पाणी. इथे 1 हँड कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 3रा धावा संख्येचा प्रयत्न केलाय परंतु नकार आहे. 2 धावा, दाबले 21. दगडाजवळ चप्पल. बरं खाली स्टंप नसायची, वरती 3 नवे स्टंप म्हणजे ज्या संघाकडे स्टंप त्या संघाने कुठेतरी फायनल जिंकलेली हे ओळखलं जायचं. नाही तर कसले स्टंप पण कसले काय, तरवड्याच्या काट्यात एवढे स्टंप केले म्हणजे झालं क्रिकेट चालू. शर्माची झाडं असणार ते पण सरळ काठी नाही, बेल्स चुकून माकून. शाळेत वर्गात इथे अगदी आपण पाहिलं डीप थर्मॅलला चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या जवळपास की बाहेर आहे, बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पहिला चौकार आला या डावातला. यावेळेस प्रतिता स्कुलीला चेंडू पोहोचतोय, त्या दरम्यान क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आणि फिकी खराब आहे. परंतु चेंडूची फिकी तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की चेंडूची फिकी जी आहे ना ही फिकी खराब दिशेने केली होती, पण चेंडूने टप्पापर्यंत गोलंदाजाकडे चेंडू पोहोचलाय ते पण तुम्ही पाहिले. मातीमुळे थोडीशी दिशा मिळताना पाहायला मिळाली. एक सिंगल 26 वरती दापलक 26. षटक क्रमांक संतोष गडाख बापू याच्या रूपाने चालू आहे 5व्या क्रमांकाचं. यावेळी चेंडू हवेत आणि इथे विकेट नंबर 5. 5वा फलंदाज बाद. खास करून ओमकार जगताप आणि तुषार रे, पण ओमकारला परतावा लागेल. आणि आता ओमकारच्या जागेवरती बॅटर आपल्याला पाहिलं मिळेल तो असेल शरद. याला आपण पाहणार आहे. थोडंसं जुन्या काळचा विचार आपण जर केला तर शाळेमध्ये ज्यावेळेस आपण बेंचवरती बसायचो आणि ज्यावेळेस कळलं जायचं की शाळेची खालची बेंचच्या खाली दप्तराची जागा असायची, ती फळी जर दिल्ली असेल तर मागच्या खिडकीतून फळी घरी न्यायची, सूत्राकडे न्यायची, त्याची बॅट बनवायची. हे किस्से सुद्धा आहेत ना शाळेतले. काही चोऱ्या चांगल्या असतात. ती चोरी कशासाठी होती, ती चोरी गावातील मुलांच्या भविष्यासाठी होती. सगळे मुलं एकत्रित आले पाहिजे, गावातले क्रिकेट झालं. कारण पूर्वीच्या वेळी कसलं बॅटन कसलं काय, गावातला एखादा माणूस शहरात असेल त्याला सांगायचं भाऊ दिवाळी तर बॅट घेऊन. इथे मात्र फुल टॉस आहे. चेंडू फाईल लेगला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय अमोल चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय. भैया क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. 2 धावा आहेत. धापलकर धावा संख्या 28. 28. फुल टॉस आपला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षण मारायच्या वेगाने आला होता, परंतु अगदी आपण पाहतोय किरण चेंडू कव्हर करेपर्यंत एक सिंगल
षटकाची होईल समाप्ती आणि धावफलक 29. खूप चांगली धावसंख्या कमबॅक केली या षटकामध्ये असं म्हणायला हरकत नाही, कारण एक चौकार आला होता, त्यानंतर 2 वेळेस जोरी धावा आल्यात आणि 2 सिंगल पण येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 5 ओव्हर कंप्लीट 29 धावा आहेत आणि आता हे षटक शेवटचं राहील. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण ते आपल्याला पाहिजे. 10 धावा संतोषने ज्या खर्च केलेल्या आहेत, 4 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा होते, पण या षटकात आलेल्या 10 धावा अतिशय महत्वाच्या आहेत, कारण इथे कालचा इतिहास जर पाहिला 6 ओव्हरला 40 सुद्धा खूप जड होत होते. त्यामुळे इथे 29 आत्ता आहेत आणि सोनांबे योद्धा संघाचा तोच प्रयत्न राहील की इथे खास करून 40-42 पर्यंत संघ कसा पोहोचला जाईल. 2 धावा आल्यात, धावफलकाची धावसंख्या 31 आहे. हा जो आरडाओरडा आपण पाहतो ना, हे फक्त गाव टीमसाठीच असतो. तुम्ही प्रोफेशनल टीम्स किंवा ऑक्शनच्या माध्यमातून काही खेळाडू निवडले गेले 31 अशा प्रकारचे खेळाडू असे ना, कोणी कोणाला एवढं चेअरअप करत नाही, पण गावातले ज्यावेळेस खेळाडू खेळत आहेत त्यावेळेस अशा आवाज सातत्याने ऐकायला मिळत आहेत, जो आता सोनांबे संघाकडून मिळतोय. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने ही जी धाव असेल ही लेगबायच्या रूपाने आहे. धावफलकाची धावसंख्या आहे 32 धावा, 32 रन, 32 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 32 शेवटचे 4 चेंडू डावातले जे बाकी आहेत. तुषार आलाय स्ट्राईकला, याने डाव सावरलेला आहे आणि मिडॉफला चेंडू यात्रा अगदी आपण पाहतोय ढकललाय. एक सिंगल आली. धावफलक 33 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय 33. उर्वरित अगदी आपण पाहतोय 3 चेंडू यात्रा म्हणजे बाकी राहिलेले आहेत. डाकुरा तरी मारा. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव येताना पाहायला मिळालाय. शेतकरी 11 आयोजित असणारे आपले आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ गोंदे आयोजित आपली गोंदे टेनिस प्रीमियर लीग आपल्याला जे पाहायला मिळते. इथे विकेट केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल झालाय. धक्का क्रमांक 6. आनंद याला खर्च होताना पाहायला मिळालेले आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि बॅट्समन कोण आहे? आवी का? आवी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. फुल टॉस यात्रा अगदी आपण पाहतोय. चेंडू खेळला गेला अगदी लॉंग आपला क्षेत्रक्षेत्रवरती राहील. क्षेत्रक्षक चेंडू कव्हर करतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथला पाहायला मिळाल्या. 3रा धावसंख्येचा प्रयत्न आणि 3री आली. 4थीचा प्रयत्न होणार आहे का? आणि तिथं अगदी आपण पाहतोय 4थी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय, पण या 3 धावा अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. संधी साधून धावा झालेल्या आहेत. 36 चेंडू 37 धावसंख्येचा पाठलाग देवपूर 11 देवपूर या टीमला इच्छेप्रमाणे जे बांधायला लागणार आहे. चला टीम मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय जे जाणार आहे आपल्या स्पर्धेमध्ये. जर एकदा आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी जे बक्षीस आहे 41,000 रुपये आणि हे बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आहे
10वीची बॅच 2002 आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की त्यांचा फ्रेंड सर्कल जे आहे त्या फ्रेंड सर्कलचं नावाचं आहे एव्हरग्रीन. 36 झालेले आहेत. 37 धावा रोखायच्या आहेत तुम्हाला सोनांबे योद्धा. तर या मित्रपरिवाराचे द्वितीय पहिल्या क्रमांकासाठी 41,000 आहे, द्वितीय क्रमांकासाठी 31,000 आदरणीय मारुती शेठ आव्हाड, तेजस आव्हाड आणि त्याबरोबर अनिल आव्हाड यांच्या माध्यमातून बक्षीस अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाला 21,000 भरत शेठ तांबे यांच्यातून बक्षीस आहे आणि 11,000 रुपयाचं बक्षीस चौथ्या क्रमांकाला आहे आदरणीय समाधान शिरसाट यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. ही बक्षीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेचसे सौजन्य आहेत आपल्या या स्पर्धेसाठी. त्यामध्ये डीजे सौजन्य संतोष वाघ साहेब समाजसेवक यांच्या वतीने, ट्रॉफीसाठी सौजन्य हॉटेल राजेश यांच्या माध्यमातून आहे. चला टीम, इनिंग ब्रेकला जो वेळ जातोय ना तो थोडंसं वाचवणं बरं गरजेचं राहील. बॉल सौजन्य दिलीप पालवे आणि वैभव शिरसाट यांच्या माध्यमातून आहे, तर पाणी सौजन्य रोशन रणशेवरे महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून सौजन्य अगदी आपण पाहतोय. की पार्टनर जर अगदी आपण पाहिले तर आदरणीय देवरामशेठ तांबे माऊली लॉन्स अँड कलश फर्निचरचे संचालक, त्याबरोबर हनुमंत तांबे माऊली दुसंकलन केंद्राचे संचालक, त्यानंतर दीपक चव्हाणके गुरुमाऊली सिमेंट प्रोडक्ट्स याचे संचालक आहेत जे या स्पर्धेवरती उपस्थित आहेत. आणि आमचे नितीन भाऊ तांबे यांच्या माध्यमातून की पार्टनर हे मुलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्याबरोबर मुलाच्या सहकार्यामध्ये रोख रक्कम बऱ्याच जणांच्या माध्यमातून आहे. त्यामध्ये भाजीपालाचे प्रसिद्ध व्यापारी नवनाथशेठ तांबे 21,000ची मदत आहे. अमोलशेठ तांबे, प्रतीक्षेठ तांबे, तांबे ब्रेकर्स संचालक 12,000 रुपयाचं मोलाचं सहकार्य आहे. महेश तांबे साहेब 11,111 रुपयाचं मोलाचं सहकार्य. महेश तांबे शहराध्यक्ष मानव अधिकार पिंपरी चिंचवड. त्यानंतर पंढरेश दातीर सायबा कंस्ट्रक्शन संचालक यांच्या वतीने 11,000. सचिन रणशेवरे पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 11,000 आणि हिरामन तांबे 7,000 संचालक ओम साई कंस्ट्रक्शन. विशेष सहकार्य सुद्धा खूप साऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून आहे. त्यामध्ये बाळासाहेब भावे 5,000 रुपये संचालक इच्छापूर्ती हायटेक नर्सरी. त्याचबरोबर भाऊ पाटील जायभावे लेबर कॉन्ट्रॅक्टर, दत्तात्रयजी सोनवणे माजी सरपंच गोंदे, गौतम सोनवणे ग्रामसेवक, मच्छिंद्र आव्हाड महाराष्ट्र पोलीस, प्रदीप आव्हाड संचालक कृषीधन ॲग्रो मॉल, अनिल तांबे माजी सरपंच गोंदे. त्याबरोबर CA राहुल तांबे संधी लेखापाल CA. त्याबरोबर रामदास जायभावे सरपंच गोंदे. आदरणीय सुरेश निवृत्ती तांबे चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोंदे. आदरणीय शरद जायभावे माजी चेअरमन गोंदे. विजय विठ्ठल तांबे या प्रत्येकी या सगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून 5,000 रुपयाची मदत आहे. आमचे विजय चव्हाणके यांचे 3,000 रुपये संचालक चव्हाणके क्लासेस गोंदे आणि दत्ता ककाळे यांच्यातून सुद्धा 3,000ची मदत आहे संचालक श्री गुरुदेव कलेक्शन. त्याबरोबर स्वर्गवासी सोमनाथ तेलोरे यांच्या स्मरणार्थ सुद्धा 5,000 रुपयाची मदत आहे. चला फलंदाज चला. तिसरा सामना पहिल्या सामन्यातला विजेता वरचे दुसऱ्या सामन्यातला विजेता म्हणजे फरदापूर संघ जिंकलेला आहे. या सामन्यात म्हणजे सोनांबे आणि देवपूरमध्ये जो संघ जिंकेल तो फरदापूरच्या विरोधात लढणार आहे. सागर वाणी आणि बापू गडाख ही जोडी मैदानाच्या स्कोरर. हो तांबे सर कुठे गेले? स्कोरर चला. सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर कांडेकर सर, जयराम तांबे साहेब, डॉक्टर युए सर, मनोज रणशेवरे, नितीन पानसरे, रामभाऊ तांबे, संदीप तांबे, डॉक्टर नारायण विश्वास, कैलास हनुमंत तांबे या सगळ्यांच्या वतीने विशेष सहकार्य आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं पाहायला मिळत आहे.
स्ट्राईकला संतोष गडाख अर्थात बापू, त्यांनी गोलंदाजी पण केली, 5वे षटक टाकलेले. आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला सागरवाणी. मॅच सुरू करायची का? कारण आपण पाहतोय एक गाव एक टीम आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय की एक गाव एक टीमचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण ती आक्षेप घेतला जातो काही खेळाडूंवरती की ह्या गावातला नाहीये, तो दुसऱ्या गावातला आहे, किंवा या टीम मध्ये आम्ही याला कधी पाहिलेलंच नाहीये, हा नवीनच चेहरा दिसतोय. त्यामुळे काही काही खेळाडूंवरती थोडासा आक्षेप जो घेतला जातोय. परंतु तो आक्षेप घेतल्यानंतर, ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते सॉल्व जर झाला तर मॅच आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. जर प्लेअरवरती ऑब्जेक्शन घेतलं तर संघ बाद केला जातो. तो फॉल्टी जर सापडला तर हे काल आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे नियमावली अतिशय कडक आहे. विशेष सहकार्यामध्ये निश्चितप्रमाणे मला जे धन्यवाद द्यायचे आहेत, कौतुक मात्र करावं लागेल. गोंदे गावातील असणारे सगळे आर्मी मॅन जे आहेत यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. म्हणजे जिथे एक बाबळीचं झाड आहे तिथे या 7 जणांचा फोटो फ्लॅक्स निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आत, मॅच ऑन होईल. पहिलं षटक चंदू, आणि पहिला चेंडू फुलटास होता परंतु बॅट होते नाही. पहिला चेंडू डॉट. मग आर्मी मॅन अमोल तांबे, आर्मी मॅन विठ्ठल पालवे, आर्मी मॅन अमोल तांबे, आर्मी मॅन योगेश तांबे, आर्मी मॅन संदीप तांबे, आर्मी मॅन कैलास तांबे आणि आर्मी मॅन सागर तांबे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सर्वांच्या कार्याला सलाम. बापूच्या पॅट मधून अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑन. या सामन्यातला पहिला षटकार धुवादार, हा गेला षटकार प्रसिद्ध भाजीपाला व्यापारी माननीय गणेश शेठ जायभावे यांचा उत्तुंग षटकार. संघ आपण पाहिली तर इथे 6 धावा संतोष गडाख याच्या बॅट मधून अगदी षटकार येता पाहायला आला. परत एकदा यावेळची उंची खूप आहे. पायचे क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली आणि इथे संतोषची होईल खेळी समाप्त. आपण पाहतोय संतोष गडाखच्या रूपाने विकेट येताना पाहायला मिळाली. आता संतोष गडाखच्या जागेवरती न्यू बॅटर आपल्याला जो पाहायला मिळेल संदीप ना. ओके, संदीप गडाख. आता तुमचा जो 12वा प्लेयर झाला असेल सर ऑब्जेक्शनचं काम तर त्यांना पाठवा. इथे संदीपच्या बॅट मध्ये अगदी आपण पाहतोय सुंदर प्रकारचा फटका खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू जो पोहोचलाय त्या दरम्यान 1 धाव आणि एका धावसंख्येनंतर धापालकाची धावसंख्या 7 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट फ्रॉम डोंबिवली ठाणे एक जबरदस्त काम त्यांचं निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि आज निश्चितच ते आल्यानंतर स्पर्धेला अजून 4 चांद लागले गेले. उत्तम दर्जाचं काम आहे. ओनली 2 कॅमेराज, परंतु 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून जसे आम्ही 10-12 कॅमेऱ्याचं काम पाहतोय की काय इतकं सुंदर काम त्यांचं पाहायला मिळतंय. त्यांनाही मनापासून धन्यवाद. इथे क्षेत्ररक्षण खराब झाले आणि एक सिंगल. आपल्याकडे धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक पहिलं या दरम्यान अगदी आपण पाहतोय जे संपलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळाले.
एक बाद 9 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपल्याला या ठिकाणी ज्या पाहिजे 36 धावा बनवल्यात. 37 धावा संख्येचा बाटला करायचा आहे. 37चा पाठलाग आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज आले. या दरम्यान अगदी आपण पाहिले मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. कोण आहे गोलंदाज? तुषार भारसकर. इथे अगदी आपण पाहतोय जो गोलंदाज मार्क करतोय. फरदापूर टीम रेडी राहा. फरदापूर टीम आपण याच्यानंतर रेडी राहायचंय. मॅच असेल विनर विनर आणि इथे विकेट. फलंदाज होईल बाद. आघाडीची जोडी बाद. आपण पाहतो या ठिकाणी एक अजून एक विकेट त्याला पाहायला मिळाली आणि सागर वाणी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो बाद होताना पाहायला मिळाला. आणि आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अरुण वारवणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळाले. गोलंदाजी अतिशय अफलातून गेली होती अरुणने. पण आता फलंदाजी कशा प्रकारे होणार आहे ते पाहिलं खूप मजा येईल. तुषार यांनी मिळालेली पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 फलंदाज बाद झाले. 10 धावा धापाला करत आहेत. 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 10 तर झालेत म्हणजे अजूनही 27 बनवायचे आहेत. पण चेंडू बाकी आहेत किती अजूनही? 28 चेंडू आणि 27 धावा. 28 चेंडू 27 झाला. बॉल टू रनची मॅच आहे. पण मगाशीच आपण एक गोष्ट सांगितली की इथे धावसंख्या बनवत असताना कष्ट खूप मोठे घ्यावा लागणार आहे. गोलंदाज तयार. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय अरुण याच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धापलकरची धावसंख्या स्थिर आहे. 10 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर वातावरणामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार परत एकदा तुषार आहे. यावेळी डावेच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय तो मात्र व्हाईट बॉलचा. धापलक वाढतोय. धापलकर धावसंख्या 11 धावा 11 रन. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 11 धावा आहेत. 2 फलंदाज आघाडीचे दोन्ही फलंदाज संतोष गडाख बापू आणि त्याबरोबर सागर वाणी बाद होताना पाहायला आलेले आहेत. या दरम्यान चेंडू हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगला झेल आहे. अरुण सुद्धा बाद. संधी झालाय आणि आता अरुणच्या जागेवरती बॅटर सचिन गडाख मैदानाच्या आत. अरुण, प्रभाकर, दिनकर, भास्कर ही सगळी सूर्याची नाव आहेत. अरुण इथं बाद होताना पाहायला मिळालाय. आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर सचिन हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि सचिन नावातला पहिला आणि शेवटचा शब्द जर घेतला तर तो सन आहे. सन आणि सूर्य आहे. एक सूर्य असताना मावळलाय. आता दुसरा सूर्य मैदानाच्या आतमध्ये चाललाय. हा सूर्य त्या सूर्याची जागा घेणार का? अर्थात जागा घेणं सोपं नसतं पण जागा मिळवणं हे तितकं सोपं अजिबात नसणार. या दरम्यान आपण पाहिले की आपले चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक कमतरवरती आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा येणार आहेत. या 2 धावसंख्येनंतर धापलक 13 धावा. 3 फलंदाज बाद आहे. दुसरं षटक चालू आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे 3-13 आणि 9-12. पण इथं आम्हाला पाहिजे की 3 गाड्यांच्या बॉलवर 13 धावा तर झालेल्या आहेत. हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपला गेलं 2.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 13 धावा समीकरण आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 24 धावा बनवायचे. 24 चेंडू 24 चा सामना बाकी आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील, कारण आता टायमिंग जर आपण पाहिला तर 12:36 हाताचा टायमिंग आहे. म्हणजे दुपारचं सत्र सुरू झाले. वेळ सगळ्यात महत्वाची राहील, कारण वेळ कधी कोणासाठी थांबलेली नाही आणि थांबणारही नाही. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार कधी नी बॉलर गणेश का? मला वाटतं तुमच्याकडे ते नाव गणराज असेल. गणराज घोडे अर्थात गणेश. 2 नावं सांगू नका. ऑनलाईन स्कोर लागते. प्लेइंग गेम मध्ये एकाच खेळाडूची 4 वेळा नाव यायची. जे नाव दिलेलं आहे तुम्हाला तेच नाव असावं. गोलंदाज तयार आहे. 24 चेंडू 24. यावेळेस आपण इथे चेंडू बॅट मध्ये येऊ शकला नाहीये. इथे सोनांबे योद्धा सोनांबे या टीमला धन्यवाद द्यावे लागतील. त्याचं कारण पण आहे की इथे तुम्ही पाहिलं असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये ह्या ज्या 13 धावा आहेत, या 13 होत असताना एक षटकार आहे. एक षटकार पण आलेला आहे, पण तरीही कमबॅक केलंय सोनांबे योद्धा संघाने. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक ओमकार डाऊन द बॉल. झेल सुटला. जीवनदान आहे. आता हे जीवनदान संघाला अडचणी ठरणार आहे की नाही. जीवनदानाचा फायदा या ठिकाणी घेतला जाणार का ते आपल्याला पाहिजे. इथे जीवनदान संदीप गडाकरांना मिळालेले. हे जीवनदान, या जीवनदानाचा फायदा देवपूर 11 देवपूर संघासाठी होणार की नाही ते आपल्याला पाहिजे. गणेश अर्थात गणराज यावेळेस परत एकदा आपण पाहिले हळूवारपणे चेंडू टॅप केलाय. एक धाव आली. एका धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या 15. 37 धावसंख्येचा पाठलाग. लो स्कोर मॅच आहे, पण इतकं सोपं अजिबात नाही. कारण सोनांबे या टीमचं नावच योद्धा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फडका. क्षेत्ररक्षक पास कोणताच नाहीये. आउटफील्ड थोडीशी संत आहे आणि त्या दरम्यान 2 धावा. 2 धावा धापलकर त्या दरम्यान आपल्याला पाहिले मिळत आहेत. आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या जी आहे ती 17 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारचं वातावरण आहे. संदीप आणि त्याच्या जोडीला असणारा सचिन या दोघांवरती आता जबाबदारी आहे. गणराज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा ओमकारच्या हातातून चेंडू सटकलाय. दुसऱ्यांदा जीवनदाने. लागोपाठच्या 2 चीनवरती 2 जीवनदान आहेत. बरं, गोलंदाज त्याच पद्धतीने चेंडू टाकतोय, फलंदाज त्याच पद्धतीने चेंडू टाकतोय, फलंदाज सुद्धा त्याच जागेवरती चेंडू खेळतोय आणि फिल्डर तेच करतोय ज्या अगोदर घडलं होतं. पण आता क्षेत्ररक्षकाची जागा बदलली. स्वतः चंद्रकांत अर्थात चंदू आता क्षेत्ररक्षणासाठी फाईन लेगलाय. पूर्वी फाईन लेगला कोण असायचं? टीम मधला कच्चा लिंबू. तू फाईन लेगला उभा राहा, फक्त जागा भरून का. लॉंग ऑन, मिड विकेट आणि लॉंग ऑफ महत्वाच्या जागा. इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळलाय. चेंडू पोहोचतात सी मार्क्सच्या बाहेर. आउटफील्ड इकडच्या फाईन लेगच्या बाजूला तेज आहे. 4 रन चौकार आहे. संख्या 3 बाद 22. हायवेच्या शेजारी असणारे मैदान आहे. 2 हायवेच्या शेजारी पुणे नाशिक हवे आणि समृद्धी हवे
अगदी आपण पाहतोय पुणे नाशिक हवे आहे आणि समृद्धी हवे निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. समृद्धी हवे म्हणजे हिंदुस्थान सम्राट बाळासाहेब ठाकरे टर्मिनल पॉइंट निश्चितप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. हायवे रोडवरती खूप सारे हॉटेल्स आहेत, पण हवेपर्यंत जायचं कोणी तर नाश्त्याची सोय पाठीमागे आहे. ज्यांना ज्यांना नाश्ता करायचा आहे येताना आर्थिक गोष्ट घेऊन या आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपण आपला नाश्ता करून घ्या. गोलंदाजी मार्कावरती आलाय. व्हाईट बॉल अविनाश गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. व्हाईट बॉल. हो तुमचा 12वा प्लेअर या ना सोनांबे. कुठे अरे मी माझी जागा देतो पण तू वरती ये बाबा. इथे इथे फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अगदी आपण पाहतोय इथे धक्का क्रमांक बसलाय, तोही चौथाच. संदीप बाद होताना पाहायला मिळालाय. 2 जीवनदानं होती संदीपला, पण त्या जीवनदानाचा फायदा घेता आला नाही. आणि आता संदीपच्या जागेवरती बॅटर जीवन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता या जीवनमुळे देवपूर 11ला पुढच्या मॅच मध्ये जाण्यासाठी जीवन मिळणार का? सोनंबे इथं मात्र बाजी मारतोय, कारण 23 धावा धावपळ करते. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावसंख्येचा पाठलाग अजूनही यामध्ये करायचा आहे. सतरा चेंडू 14. यावेळेस अगदी हलक्यातनं चेंडू जो ढकलला, चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि त्या दरम्यान एक सिंगल जे पळून पूर्ण केली गेली. सिंगलच्या रूपाने धावपळ 24 आहे. 16चे शेवटचे 16 चेंडू बाकी राहिलेत आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 16 चेंडू 13. मॅच मध्ये रंगत वाढली जाते, पण एखादा मोठा फटका आला तर देवपूर निश्चितच या मॅच मध्ये कमाल मिळू शकतो. इथे जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डॉट आलाय, कारण एक चौकार याच्या अगोदर जो खेळला गेला तो सचिनच्या बॅट मधून ज्याने गंडरला एक चौकार खेळला गेला होता. फाईन लेगला हा चौकार येताना अगदी आपण पाहिलाय, कारण पॉइंट आणि फाईन लेग या दोन्ही जागा जर अगदी आपण पाहिल्या तर थोडासा उतार पण आहे फाईन लेगला आणि पॉइंटच्या दिशेने थोडासा चलो अगदी आपण पाहतोय. पॉइंटला चौकार जाणं तितकं सोपं नाहीये. तिथे झेल झालाय. फलंदाज बाद. बाद झालाय सचिन गडाख आणि सचिनच्या जागेवरती बॅटर आता किरण जगताप याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इंडियन आर्मी किरणजी जगताप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया देश सेवा करणारा हा आर्मी मॅन इथे देवपूर टीम साठी कशा प्रकारची अगदी सेवा करतोय. आणि हा डावखुरे हाताचा हा फलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतो. गोलंदाजी अफलातून गेली होती किरण जगतापने. फलंदाजी कशी करते आपल्याला पाहायचे. एकूण फलंदाज बाद झाले 5 बाद 24 धावा असूनही 13 धावा या बडवायच्या. चलो समय बचाइए. वेळ खूप व्हायला जातोय. शेवटचे 14 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजीवर जो तयार आहे. बॉल टू रनचा सामना सातत्याने अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम मध्ये चालू आहे. यावेळेस किरणच्या बॅटमध्ये चेंडू वगैरे परफेक्ट नसेल. शॉर्ट फाईनलला चेंडू पोहोचतोय. एक धाव आली. एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो आहे आता 25. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायचे आहेत 12 धावा. 13 चेंडू 12. बाची कोण मारणार आहे.
सोनंबे होतं सोनंबे की देवपूर 11 देवपूर. 36 धावा झाल्यात. आपण एक गोष्ट आवर्जून झाली, शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 3 धावा अतिशय महत्वाच्या ठरणार आहे. कारण नेहमीच पहिल्या धावात एखादा षटकार चौकार किंवा अशा जास्त धावा आल्या की त्याचा परिणाम हा होताना पाहायला मिळतो. एक सिंगल, एका सिंगल चेंडूवर दाखल करते धावा संख्या प्रथम पोहोचेल. एकूण धावा 26. 4 ओव्हर संपल्यात. आता 12 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 11. 12 चेंडू आणि 11 धावा. लढत नक्की आता इथे कोण जिंकणार थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता गोलंदाजवरती गोलंदाज मला वाटतं परत चंदू इथे कदाचित गोलंदाजीवरती येतोय का? गोलंदाज मला वाटतं चंदू नाहीये. कोण आहे? तुषार याने दुसरं षटक टाकलं होतं. 2 विकेट मिळवले होते आणि धावा फक्त 4 दिल्या होत्या. तोच तुषार आलाय गोलंदाजी मार्क करते. आणि समोर फलंदाज जर अगदी आपण पाहिला तर राईट हँड बॅट्समन आपल्याला जो पाहायला मिळेल जीवन आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन किरण जगताप. 12 चेंडू 11 धावा. यावेळी चेंडू अगदी आपण पाहतोय तुषारचा खूप चांगला आहे. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धापलक स्थिर आहे. 26 आहे. 11 चेंडू बाकी राहिलेत. 11 धावा बनवायच्या. 11 गेंदे 11 रन. 11 चेंडू मध्ये 11 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. तुषार तयार आहे. डान्सिंग डाऊन तो विकेट चेंडू कव्हरला खेळलाय. सुसाट वेग. 1 धावा आली. दुसरा धावा संख्येचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव या दरम्यान पोलून पूर्ण केली गेली आणि चेंडू सीमारेषेवर 4 रन. हा टर्निंग पॉइंट आहे. चौकार. तुम्ही खेळताय अशा परिस्थितीवरती तुम्ही मात करणं गरजेचं होती की इथे मिसफील्ड संघाला अडचणीत आणणार आहे. इथे जो संघ एखादी चूक करेल त्या संघाला त्या चुकांचं प्रायश्चित्त भोगावंच लागेल. हा चेंडू डॉट. कारण इथे चुका केल्या पायात किती ब्रँडेड शूज असेल ह्या चुका पायाला टोचणारच आहेत आणि हृदयाला सुद्धा तितक्यात घातक ठरणार आहे. 9 चेंडू आणि जिंकण्यास काय घेतलंय आता? कुणी घेतलंय रिव्ह्यू? तसं नाही. रिव्ह्यू घ्यायचा असेल प्लेअरनी पंचांना सांगत चला. पंच आम्हाला कोण होतील. खेळाडूंनी डायरेक्ट रिव्ह्यू घेऊ नका. आणि फेअर डिलिव्हरी. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहिले लॉंग आपला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दुर्वरून चेंडूवरती दिशा बदलली. चेंडूने नशीब बलवत्तर आहे. अजून एक चौकार. 4 रन. हे 2 चौकार किती महत्वाचे ठरलेत आणि ते दोन्ही चौकार कोणी खेळलेत? जीवनने खेळलेत. अगोदरच आपण सांगितलं होतं जीवन संघाला जीवनदान देणार का? कारण संघ अडचणीत सातत्याने होतं. षटकाराला चौकार जरी आला तर डॉटबॉल येतच होते. तुषार तयार आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहिला. खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. जोरदार चेंडू आहे. अजूनही 3 धावा बनवायच्या आहेत. पण बनवायच्या आहेत त्या सहजासहजी येणार आहेत का? त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 7 चेंडू 3.
आणि अजून एक चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळाला. षटकाची होईल समाप्ती. 0-4 0-4 0-0. हे तुषारचे 6 डिजिट पाहिलेत गोलंदाजीचे. 8 धावा तुषारने खर्च केल्यात. 5 ओव्हर संपल्यात. 34 धावा आहेत. 5 फलंदाज बाद आहे. 6 चेंडू 3 धावा. 6 गेंदीवर 3 रन. इथे बादशी कोण मारणार आहे ते आपल्याला पाहिजे, कारण समोरही तितक्या ताकदीचे फलंदाज आहेत. म्हणजे एका बाजूला किरण आहे, एका बाजूला जीवन. या दोघांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय, कारण ही राजेश फटकेबाजी झाली ना, बादशाह फटकेबाजी. 2 चौकार जीवनच्या बॅट मधून आहेत. किरणची चांगल्या प्रकारची साथ आहे. त्यामुळे आता सोनंबे योद्धा टीम कडून इथे आम्हाला पाहिजे की हुकमी एका कोण असेल ते आम्हाला पाहिजे. की म्हटलं जातं ना कि अपनी कीमत उतनी रखी जो अदा हो सके, अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके, अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना एक तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. तो हुकमी एका कोण असेल, या 6 चेंडू 3 धावा रोखणारा तो गोलंदाज कोण असणार आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. अजून कुणी जिंकलं नाही का, अजून ती शर्यतच संपलेली नाही. ही शर्यत लागलेली आहे. अवी आलाय. सहा चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज अभि तयार. या अभिनय षटक याच्या अगोदर टाकलेलं आहे आणि धावा फक्त 4 खर्च करत टर्निंग पण दिला होता. तोच अभि आलाय इथे या 3 धावा रोखण्यासाठी. यावेळेस भन्नाट वेग आणि इथे फलंदाज बाद. घर सोडलं, घर उद्ध्वस्त झालं. फलंदाज बाद झालाय. 6 बाद 34 धावा. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. अभिनयचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू ती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता आपल्याला पाहायचंय नी बॅटर अमोल अर्थात भैया मैदान के अंदर नए बल्लेबाज भैया क्या पार करेगा जीवन की नैया. भैया मैदानाच्या आत. अमोल अर्थात भैया. भन्नाट वेग होता. अभिसाय चेंडू जर तुम्ही पाहिला तर इतका वेगात होता. समोरच्या बाजूला समृद्धी हवेवरती जेवढ्या गाड्या धावतायत ना, त्यांचा वेग कदाचित कमी असेल तितका वेगात चेंडू होता आत्ताचा. कारण माहिती आहे इथे वेग घ्यावाच लागेल. शेवटचे 5 चेंडू आणि वाढवायच्या 3 धावा. आम्ही आहे सर, आम्ही आहोत. खूप वातावरण सिरियस नको व्हायला. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि धावा बनवायच्या 3. सोनांबे योद्धा वर्ष देवपूर 11 देवपूर. ही लढत मैदानाच्या आत. गोलंदाजीवरती तयार आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये यावी. परत एकदा प्रत्येक मित्र परिवार सोनांब्याचा म्हणत असेल की आवी आम्हाला तुझी गोलंदाजी अशीच हवी. तोच आवी गोलंदाजी मार्क करते. आणि दुसऱ्या बाजूला अमोल आहे. अमोल अर्थात भैया. इथे काय करमत करते आपल्याला पाहिजे. चलो समय पे ध्यान दीजिए. वेळ अटॅकिंग फिल्डिंग निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल 5 चेंडू 3. भन्नाट वेग परत एकदा. अजून एक चेंडू डॉट. अजून एक चेंडू डॉट. 4 चेंडू आणि 3 धावा. सोनंबे के देवपूर कोण कोणावरती करते वार. चेंडू राहिलेत 4. विजय मिळाल्यानंतर डोक्याचा जाईल शीन. धावा बनवायचे 3. 4 चेंडू 3. या दरम्यान आपण पाहिले चेंडू बॅट होती नाहीये, परंतु इथे पायावरती चेंडू आदळलाय. एक सिंगल. एका सिंगलच्या रुपये धापाला करता संख्या 35. किती राहिले होते 6 चेंडू.
हा लेग बाईट. 6 चेंडू किती राहिल्या होत्या? 3. ज्या शेवटच्या चेंडूवरती आल्या होत्या, ज्या शेवटच्या चेंडूवरती 3 आल्या होत्या ना, त्याच तेवढ्या राहिल्या होत्या 6 चेंडूवरती. आणि त्या 3 धावसंख्येसाठी लढत मैदानाच्या आतमध्ये चाले. त्यापैकी एक आली. आता चेंडू बाकी राहिलेत 3 धावा पाडवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 2 धावा. सोनांबे योद्धा की देवपूर 11 देवपूर. पाहिलेला चेंडू खेळायचा प्रयत्न केला. हो इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि सामना बरोबरीत. सामना टाय. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे 1 धाव. पण आता ही 1 धाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील सोनांबे योद्धा संघाकडून. पण या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, अमोलचं पण आणि त्याबरोबर जीवनचं पण, की यांनी 2 धावा अगदी खेळपट्टीच्या जवळ चेंडू असताना सुद्धा धावा घेतलेल्या आहेत. कारण त्यांना माहिती आहे 1-1 धाव अतिशय महत्वाची आहे. 2 चेंडू 1. आणि समोरच्या बाजूला हा सनसनीत येतोय खणखणीत गोंदिया टेनिस प्रीमियर लीगचा चौकार. 4 सोनांबे योद्धा तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक. मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आपल्याला जो द्यायचा आहे. आणि सरपंच आदरणीय अनिल तांबे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. मॅन ऑफ द मॅच गोज टू 2 षटकं, फक्त 5 धावा आणि 3 विकेट मिळवणारा देवपूर एक्सप्रेस अरुण वाढवणे मॅन ऑफ द मॅच.